नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रहो, आज जे गीत मी आणलेलं आहे ती जीवनामध्ये होणाऱ्या त्रासाची जाण देणार आहे. त्या त्रासांना आपल्या जीवनात येऊ नये त्यासाठी काय करावं लागेल याची जाण मी देणार आहे या गीताद्वारे. तर गाणं ऐकण्यापूर्वी थोडीशी त्या गाण्यामधील शब्दांचा आपण अर्थ समजून घेऊ. मी सांगितलं जगण्यामध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल हे गीत लिहिलेलं आहे. गीताचे बोल आहेत, हे जगणं जसं दुखणं, जसं रडणं, तडपडणं. प्रत्येक माणूस जगण्यामध्ये दुःखी आहे. त्रास, यातना, वेदना या सर्व काही त्याला त्रास सहन करावे लागतात. तो त्रास, ते दुःख आपल्या जगण्यामध्ये काय येतं याची जाण घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊ, ज्यानं आपल्याला जीवन दिलंय त्या निर्मात्याने आपल्याला जनावर जसे जगतात, पक्षी जसे जगतात, मासे जसे जगतात, त्या पद्धतीनं आपल्याला सोडून दिलेलं नाहीये. मनुष्य प्राण्याला सर्वात श्रेष्ठ बनवलं त्या निर्मात्याने बुद्धी देऊन. जोपर्यंत आपण बुद्धीचा वापर करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात पासून दुःख, त्रास, यातना, वेदना, कष्ट कधीही दूर जाऊ शकणार नाही. तर आपण समजून घेऊ त्या निर्मात्याला ज्याने या जमीन आकाशामधील सर्व जीवांची, सर्व वस्तूंची, सर्व पदार्थांची निर्मिती केली. त्या निर्मात्याला समजल्यामुळे आपल्याला समजेल, उमजेल की जसं प्राण्याला, पक्ष्यांना, माशांना जगण्यासाठी सोडून दिलेलं आहे तसं आपल्याला सोडून दिलेलं नाही. आपल्याला जीवन जगण्याची पद्धत त्याने प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जगण्याची पद्धत बिंबवून तसं जगण्यास शिकवलं. म्हणजे काय, मनुष्य ज्या वेळेला एक कोणतीही गोष्ट निर्मिती करतो, कोणतीही वस्तू बनवतो आणि ती त्या बनवलेल्या वस्तूंबद्दल सर्व काही माहिती देतो, जेणेकरून ती वस्तू त्याच्या आयुष्यापर्यंत जगेल त्रास न घेता. सपोज मोबाईल बनवला, मोबाईल सोबत बुकलेट दिलं मनुष्याने. त्या बुकलेटमध्ये काय सगळी माहिती दिली, असं बिघडल्यानंतर असं चालू करा, असं त्रास व्हायला लागला तर असं करा, आहे की नाही, बंद पडलं तर असं करा, सर्व माहिती या बुकलेटमध्ये दिली. तर मनुष्याने निर्मिती केलेली कोणतीही गोष्ट जर मनुष्य प्राणी बुकलेट बनवतो तर मनुष्याचा निर्माण करता, मनुष्याच्या बुद्धीला बनवणारा जो निर्माण करता आहे तो काय त्या मनुष्याला जीवन जगण्याची पद्धत शिकवणार नाही? शिकवली आहे.
प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म, म्हणजे मजहब, म्हणजे रिलिजन शिकवलं. त्याच्या त्या पुस्तकात काय सांगितलं? असं जगा. असं जगल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही, त्रास येणार नाही, यातना येणार नाही, वेदना येणार नाही, कष्ट येणार नाही. है की नाही? तर या जगण्यामध्ये मिस्टेक होऊ नये त्यासाठी ज्या ज्या युगात पुस्तक आली, ज्या ज्या एरियामध्ये, त्या पुस्तकाला आपण समजून घ्यायचं. ते पुस्तक म्हणजे काय? भारतामध्ये वेद आहे, है की नाही? परत कुठे अमेरिका, इंग्लंड या साईडला एंजल पासून झालेली बायबल आहे. अरब देशामध्ये, सौदीमध्ये, सर्व सौदीमध्ये कुराण आहे. स्टेप बाय स्टेप प्रत्येक युगात पुस्तकं दिली. म्हणजे काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जीवन जगण्याची पद्धत बिंबवल्यानंतर जगण्याची पद्धत त्याच्यामध्ये सांगितली. या पद्धतीने जगा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, दुःख येणार नाही, कष्ट होणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला जगण्यामध्ये ज्या ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजात परमेश्वरांनी पुस्तकं धाडलेली आहेत. त्याच्यामध्ये काय शिकवलेलं आहे? जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म, म्हणजे मजहब, म्हणजे रिलिजन. धर्माचा अर्थ काय? जीवन जगण्याची पद्धत. मजहबचा अर्थ काय? ज्या रस्त्याने, ज्या मार्गाने जीवन जगतात त्याला मजहब म्हणतात, म्हणजे धर्म, म्हणजे रिलिजन. तर या जीवनामध्ये आपल्या हातून काही चुका झाल्यानंतर त्या चुकीचा मोबदला आपल्या आयुष्यात येत असतो. ते कशामुळं? याची जाण आपण घेऊया. इच्छेनं ज्या वेळेला निश्चय तयार होतो, निश्चय ज्या वेळेला ठाम होतो, त्यावेळेला भाग्य तयार होतो. आणि हे भाग्य प्रारब्धामधून येत असतं. प्रारब्धामध्ये काय? चांगलं, वाईट, जीवन, मृत्यू. आणि चांगलं आणि वाईट, श्रीमंती, गरीब, या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर गाईज, या विचारामध्ये ज्या वेळेला तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला ज्या वेळेला तुम्ही फॉलो करता, त्यावेळेला तुमच्या आयुष्यात भलं येण्याचं सुरू होतं. का तर कोणतीही वाईट इच्छा करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच, नक्की मिळणार. का तर जी इच्छा झाली मनात, त्या इच्छेचा निश्चय झाला, निश्चय ठाम झाला. त्या ठाम झालेल्या निश्चयामुळं तुमचं भाग्य तयार झालं. आणि त्या भाग्याचं फळ तुमच्या आयुष्यात एका सेकंदाच्या 8व्या हिश्श्यामध्ये किंवा 14 वर्षाच्या आत ते तुम्हाला सोसावं लागतं. कोणतीही वाईट गोष्ट जर आपल्या हातून झाली तर त्याचा रिझल्ट चांगला येईल असं कधीच झालेलं नाहीये. तर थोडं डिस्टर्ब करायला लागलाय. तर गाईज, त्या गीताचे बोल आहेत, हे जगणं जसं दुखणं, जसं रडणं, तडफडणं. दारू पिलेलं, दारू पिलेलं.
ठीक आहे. तर मित्रांनो, सतत चांगल्या इच्छेची अपेक्षा करा, का तर चांगल्या इच्छेनं चांगलं होतं. इच्छा जर वाईट झाली तर त्या इच्छेचं भाग्य तयार होत असतं आणि त्या भाग्याचा रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. तर कधीही वाईट घेण्याचा प्रयत्न करू नका. वाईट घेतलं तर त्याचा रिझल्ट वाईट येत असतो. तर चांगलं घ्या, आपल्या आयुष्याचं चांगलं करा, का तर भल्यानं भलं होतं, वाईटानं फक्त वाईटच होत असतं. तर गाईज, आपण सुरू करूया ते गीत जे जगण्याच्या पद्धतीमध्ये होणाऱ्या त्रासाची जाण देऊन ज्या निर्मात्याने आपल्याला इथं धाडलंय त्या निर्मात्याकडे मनाने ओढ घेण्यास भाग पाडणारं हे गीत आहे. तर ऐकूया ते गीत. हे जगणं जसं दुखणं, जसं रडणं, तडफडणं. हे जगणं जसं दुखणं, जसं रडणं, तडफडणं. कसं जगणं कडू झार, अशी लागली उरी धार. कसं जगलं कडू झार, अशी लागली उरी धार. ध्यान गेलं गगना पार. ईश तुझ्या ध्यानानं अंगात सनसनून मुंग्याला 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 मुंग्याला. तर जगणं जगताना होणारा त्रास का होतो याची माहिती घेतली. चुकीच्या भाग्यामुळे, चुकीचं भाग्य तयार केल्यामुळे आपल्या जीवनात दुःख येणं सुरू होतं. तर सुभाग्य तयार करायचं, चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहायचं, जेणेकरून आपलं फक्त चांगलं होईल. आणि आपलं चांगलं झालेलं पाहून दुसरी लोक सुद्धा त्या चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होतात. चांगल्याने कधी वाईट झालेलं इतिहासात तुम्हाला मिळणार नाही. चांगल्यानं फक्त चांगलंच होतं, वाईटानं फक्त वाईटच होतं. तर गाईज, 20 मिनिटापेक्षा मी जास्त करू शकत नाही. 20 मिनिट झालेली आहेत. तर परत भेटूया याच वेळी याच ठिकाणी अशाच नवीन गीतासह. तर गुड बाय, नमस्कार, सत अकाल, खुदा हाफिज अँड गुड बाय.